आज सोमवार 8 जानेवारी 2024. सगळ्यांना शुभेच्छा. आपण ज्ञानेश्वरीतल्या आता दुसऱ्या श्लोकाला सुरुवात करणार आहोत. 16वा अध्याय, 16वा नाही 17वा अध्याय आता सुरू झालेला आहे. त्यातल्या दुसऱ्या श्लोकाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी पहिल्या श्लोकावरच्याच अजून थोड्या उभ्या राहिलेल्या आहेत. आपण 43पर्यंत घेतल्या होत्या. थोड्या 44-45 पुन्हा घेऊयात. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. आत्मानात्मविवेक चिंतन परा, याध्यात्मविद्याप्रदं शृंगारादिरसेषु मग्नरसिकान् वाग्वैभवंकारकं. दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं भावार्थकन्निर्मितं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आपण त्या पावसला ज्ञानेश्वरांचं वंदन होतं. थोडं म्हणत जाऊया मधून अधून. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरु, ज्ञानदेव भगवंत. स्मरण तयाचे होता साचे, चित्ती हर्षन मावे. म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते, पावन चरण नमावे. अनन्य भावे शरणरी घावे, अहंकार सांडून. झणी टाकावी तयावरुनिया, काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर, तेजोमय ते रूप. सहज साधनी नित्यरंगुनी, व्हावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला, श्री सद्गुरुला तोष. वरद हस्त मस्तकी ठेवुनी, देई मज आशीष. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. नव्यानं आज कोणी जॉईन झाले असतील त्यांचं मनापासून स्वागत आणि त्यांना शुभेच्छा. आपण 43वी ओवी पुन्हा घेऊयात. 43-44 पासून सुरू करूया. तैसे सर्व शास्त्र निपुण, तयांचे जे आचरण. तेची करीती प्रमाण, आपलिये श्रद्धे. त्याप्रमाणे जे जे सर्व शास्त्रात निपुण आहेत त्यांचं आचरण हे प्रमाण मानून त्यावर जे श्रद्धा ठेवतात असं म्हटलेलं आहे. आपलिये श्रद्धेप्रमाणे. मग शिवादिके पूजने, भूम्यादिके महादाने. अग्निहोत्रादी यजने करीती जे श्रद्धा. माशी श्रद्धा ठेवून जे शंकर आदी करून देवांचं पूजन, यजन म्हणजे पूजन करतात. भूमी वगैरे महादान देतात आणि अग्निहोत्रादी यज्ञ करणं ही कर्म श्रद्धेनं करतात. अशा आता वेगवेगळ्या श्रद्धा आपल्याला शिकायच्या आहेत. आणि त्यामुळं कोण कोण काय करतं हे इथे ज्ञानदेवांनी सांगितले. तया सत्वरजतमा, माझी कोण पुरुषोत्तमा. गती होय ते आम्हा सांगी जोजी. आता अर्जुनच विचारतोय प्रश्न की म्हणून ज्यांचे पुरुषोत्तमा सत्व रज तम यापैकी कोणती गती प्राप्त होईल ते आम्हाला सांगा. म्हणजे ज्या आपण 3 श्रद्धांपैकी जी गती आम्हाला प्राप्त होईल ती आम्हाला सांगा. ती कशी प्राप्त होते त्याचं कारण सांगा किंवा त्याचा उपाय सांगा. आता 45 मध्ये काय म्हणतात बघा. नाही 45 झाली. 46 मध्ये काय म्हणतात.
तव वैकुंठ पीठीचे लिंग, जो निगम पद्माचा पराग, जिये जयाचे निहे जग अंगच्छाया. आता हा वैकुंठ पीठीचं लिंग म्हणलेलं आहे, म्हणजेच वैकुंठ पीठीचं अधिदैवत, जो निगम पद्माचा पराग. निगम म्हणजे वेद, वेदरूपी पद्म म्हणजे कमळाचा जो पराग आहे, सुगंध आहे. जिये जयाचे निहे जग, आणि अंगच्छाया म्हणजे ज्याच्या सत्तेनं, जयाचे नि, ज्याच्यामुळं हे सगळं जग हे अंगच्छाया म्हणजे चालतं, किंवा या सगळ्या काय म्हणूया आपण, जगाची सत्ता जो चालवतो तो हा आहे, किंवा जयाच्या सत्तेने हे जग वाचतं असाही अर्थ घेतलेला आहे. अंगच्छाया. आता जो काळ सावियाची वाढू, लोकोत्तर प्रौढू, अद्वितीय गुढू आनंद घनू. आता हा अजून कसा आहे, तर काळ सावियाची वाढू म्हणजे हा मोठा स्वभावताच हा मोठा काळ आहे. आणि तो कसा आहे, तर लोकोत्तर म्हणजे अद्वितीय आहे. प्रौढू म्हणजे अतिशय म्हणजे मोठा आहे. आणि अद्वितीय गुढू म्हणजे अद्वितीय असं गूढ पण त्याच्या ठिकाणी नांदते. म्हणजे जो सहजच अभिवृद्ध होणारा असा काळ आहे, ज्याच्यापाशी लोकोत्तर व्यक्तिमत्व, हा सामान्य नाही आहे, लोकोत्तर असामान्य असं व्यक्तिमत्व ज्याच्या ठिकाणी आहे, जो सर्वात प्रौढ आहे आणि ज्याच्यापाशी अद्वितीय गूढ पण नांदत आहे, जो आनंद मेघ आनंद घनू. काल परवा पाहिली होती ही ओवी, पण पुन्हा म्हणलं थोडी घाई झाली होती, तर पुन्हा एकदा त्या बघूया. म्हणून त्या दिवशी मी गाणंही तुम्हाला, वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू. ते घनू हा शब्द खूप छान वाटतो बघा. मेघ घन असे आपले समानार्थी शब्द आहेत, पण प्रत्येक शब्दाला एक वेगळं वजन आहे, वेगळा आनंद आहे. तसं म्हटलंय की हा अद्वितीय गुढू आनंद घनू, आनंदाचा मेघ आहे, आनंदाचा घन आहे. ये श्लाघी जती जेणे बिके, ते जयाचे अंगी असिके, तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे. मग हे सगळे गुण श्लाघी जती म्हणजे ज्याच्या आधारानं राहतात किंवा ज्याची प्रशंसा करतात, वर्णन करतात. जयाचे अंगी असिके, ज्याच्या अंगी ही शक्ती आहे, तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे. तो श्रीकृष्ण भगवान स्वतःच्या मुखानं आता बोलत आहे. म्हणजे ज्याच्या अंगी हे सगळे गुण असल्यामुळं ज्याची कीर्ती ही त्रैलोक्यात पसरलेली आहे. सगळ्या त्रैलोक्यानं श्लाघ्यचा अर्थ आहे प्रशंसा. तर जे सगळे त्याची प्रशंसा करतात, बिके म्हणजे एखाद्याचा कल असा अर्थ घेतलेला जातो. तर ज्याच्या स्वरूपाला सगळ्या गुणांमुळं परिपूर्णता येते, तो श्रीकृष्ण, तो भगवान अर्जुनाला आता पुढच्या दुसऱ्या श्लोकात सांगणार आहे. आता ज्या श्रद्धा सांगितले, त्यांनी विनंती केलेली आहे की कोणत्या श्रद्धेमुळं कोण कसा वागतो, त्या श्रद्धा मुख्य कोणत्या आहेत त्या आम्हाला सांगा. थोड्याशा 2-4 ओव्या बघूया. तैसे सर्व शास्त्री झाले जे प्रवीण, तयांचे वर्तन पाहोनिया. आपणही तैसा करीती आचार, ठेवोनी साचार निष्ठा तेथे. मग शंकरादी देवता पूजन, करीती यजन अग्निहोत्र. भूम्यादिक दाने देती भक्ती भावे, जरी नाही ठावे शास्त्रे तया. तया मुमुक्षुंस सत्वरजतम, माझी पुरुषोत्तमा गती कोण. अर्जुनाची ऐसी ऐकुनी आशंका, जो का भक्त सखा
परब्रह्म सर्व विश्वासी या जीवसी जी माया जीव विवी जी माया तो अंगछाया होय ज्याची त्याची जो अंगछाया आहे म्हणजे माया आनंद घनत्व प्रौढत्व गूढत्व काळप्रबळत्व स्वाभाविक अद्वयत्व आणि अलौकिकपणा महत्व या गुणा जेणे बळे ते बळ संपूर्ण ज्यायाची अंगी तोची पार्था लागी स्वये बोले ज्याच्या अंगी हे सगळं बळ आहे सामर्थ्य आहे त्यालाच तोच आता पार्थाला काय सांगतोय ते आपण दुसऱ्या श्लोकात बघूया. श्री भगवान वाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. त्रिविधा भवती श्रद्धा भवती म्हणजे असते त्रिविधा म्हणजे तीन प्रकारचीच श्रद्धा असते. कुणाची? देहिनाम म्हणजे देह ज्यांनी धारण केलेला आहे त्या माणसांची किंवा प्राण्यांची काय म्हणू ती या माणसांची 3 प्रकारची श्रद्धा असते. ती कशी असते? स्वभावजा ज्या म्हणजे जन्मलेली उत्पन्न झालेली स्वभावताच जी जन्मता आलेली आहे उत्पन्न झालेली आहे अशी श्रद्धा. सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. सात्विकी राजसी आणि तामसी अशा 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत. ती स्वभावताच उत्पन्न झालेली आहे. स्वभावताचा अर्थ का म्हटले हो असं तर आपण परवा मी सांगितलं की त्या तुकारामांच्या शिष्येनं 12 जन्म घेतले होते तेव्हा 13व्या जन्मात तिलाही चांगले गुरु मिळालेत आणि त्यांच्याकडून तिला ज्ञान मिळालेलं आहे. तसं अनंत जन्मीचं जे काही कर्म साठलेलं असतं त्याला आपण संचय म्हणतो कर्माचा संचय. तर त्या संस्कारांनी उत्पन्न झालेली श्रद्धा हे स्वभावज आहे. पण अजूनही काय आहे स्वभावज आहे जरी समजा आपण तामस श्रद्धा घेऊन आलेलो असू किंवा राजस श्रद्धा घेऊन आलेलं असू पण संतांच्या संगतीत राहिलं चांगल्या ग्रंथांचं पठण केलं देवावर श्रद्धा ठेवली म्हणजे देवावर विश्वास ठेवला आणि चांगलं आचरण करत राहिलो परमार्थाच्या मार्गावर चालत राहिलो तर आपल्या श्रद्धेमध्ये थोडासा बदल होऊ शकतो की नाही. कायमच तमोगुणी राहील का होतो कायमच चंचल राहील का. म्हणून हे समर्थांनी ज्ञानदेवांनी तुकारामांनी किंवा सगळ्याच संतांनी प्रयत्न केले की समाजाला थोडंसं बदलता आलं पाहिजे आणि जन्मता जी आहे ती राहणारच आहे पण तिच्यावर संस्कार करून तिच्यातही बदल आपल्याला करता येईल का असा मुद्दा आहे. म्हणून भगवंतांनी सांगितलं की ही 3 प्रकारची श्रद्धा आहे मनुष्यांची आणि ती शास्त्रीय संस्कार नसलेली असते केवळ स्वभावता उत्पन्न झालेली असते. पण शास्त्रांनी जर संस्कार केले तर तिला स्वभावजा नाही म्हणता येणार. ती मग त्याच्यावर संस्कार केल्यामुळं झालेली जी बदल आहे तो असेल. बघूया आता ती 3 प्रकारची श्रद्धा माझ्याकडून ऐक. म्हणे पार्था तुझा अतिसो घेई गा आम्ही जाणतसो शास्त्राभ्यासाचा आडसो मानितोसी. मग अशी श्लाघिजतीचं सांगितलं होतं कल असा अर्थ दिला होता. आता म्हणे पार्था तुझा अतिसो म्हणजे तुझा कल तुझी आवड कशाशी आहे घेई गा आम्ही जाणत असो. तुझा कल किंवा तुझा आग्रह कशावर तोलला गेला आहे हे आम्ही जाणतो म्हणतात. आम्ही जाणतो बरं. शास्त्राभ्यासाचा आडसो मानितोसी. रचना छान कशी असते बघा अतिसो आणि आडसो. शंकराचार्य काय ज्ञानदेव काय
किंवा समर्थ काय त्यांची ही जी रचना असते ना, ह्या अनुप्रास वगैरे छान साधतात. तर तुझा जो आग्रह किंवा कल जो आहे त्याला अतिसो शब्द वापरला. आणि आडसो म्हणजे अडचण, असे त्यांनी निर्माण केलेले आहेत खरे हे शब्द. ते काही मूळ भाषेतले वगैरे नाही आहेत, ही त्यांची निर्मिती आहे, प्रतिभा आहे. तर तू शास्त्राभ्यासाची काय सांगतोयस? आडसो म्हणजे अडचण, आडकाठी सांगतोयस. मानितोसी की असं तू मानतोयस हे माझ्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे तुझा आग्रह कशावर आहे? तर ही शास्त्राभ्यासाची अडचण तुला आवडत नाही आहे. शास्त्राभ्यासामुळं सगळं व्हायला पाहिजे, तसं कर्म करायला पाहिजे, तशी श्रद्धा ठेवली पाहिजे, असा जो तुला त्याचा जो अडसर वाटतोय किंवा अडचण वाटतीये, त्याच्यावर आता पुढे सांगतायत ते. नुसधियाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा, तरी तैसे हे प्रबुद्धा साहोपे नो हे. आता म्हणतायत की अरे तू केवळ श्रद्धेनं परमपद हस्तगत करू पाहतोयस. झोंबो पाहसी परमपदा, आपण झोंबणे शब्द जरा वेगळ्याने घेतो नाही का. एखादी गोष्ट प्राप्त व्हायची असेल, बघा आता झाडावरचं काही फळ काढायचं असेल तर पोरं झोंबतात त्याच्यावर, असे असे फार झोके घेतात आणि कसंही करून ते फळ प्राप्त करायचं. मुलांचं तर सोडा हो. परवा आम्ही आमच्या इथे सातारला पाहत होतो. अगदी आदल्या दिवशीच आम्ही पाहिलं की आता झाडाला ना छान मोहर आलेला आहे आणि नव्यानंच मोहर आल्यामुळं आता म्हणायचे आपल्याला 5-10 आंबे खायला मिळतील. लगेच आपल्याला हाव वाटतेच बघा, आपल्या दारातलं आपल्या बागेतलं फळ पाहायला म्हणजे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच एवढा सगळा कडेकोट बंदोबस्त केला असला तरी असे 5-10 माकडं वानरं त्याच्यावरनं वरच्या पत्रावरनं 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावरनं खाली उड्या सडासर मारून त्या झाडांचा त्यांनी कब्जा घेतला आणि मस्तपैकी ते मोहर असे हाताने ओरबाडून त्याच्यावर झोंबत सगळं खात होते. ते मला झोंबणे शब्द पटलाय की झोंबो पाहसी परमपदा. आता परमपद म्हणजे परमात्मपद, हो की नाही. तर हे परमात्मपद किंवा परमपद तू हातात घेऊ इच्छितोस, म्हणजे प्राप्त करू इच्छितोस. पण ते म्हणतात तरी तैसे हे प्रबुद्धा सोहो पेनो हे. आपण साधा सोपे शब्द वापरतो, पण यांनी सोहोपे वापरलेले. ज्ञानदेव म्हणतात अरे पण हे इतकं सोपं नाही आहे. शास्त्राचा विचार न करता, शास्त्राच्या मागे न लागता पटकन आपल्याला परमपद प्राप्त व्हावं अशी जर तू इच्छा करत असशील तर तेवढं ते सोपं नाही. श्रद्धा म्हणितली यासाठी, पाते जो नये किरीटी, काय द्विजू अंत्यज घृष्टी अंत्यजू नो हे. आता श्रद्धा जी म्हणतात ती श्रद्धा कशी आहे हो? श्रद्धेवर विश्वास ठेवून, शास्त्राभ्यासाचा त्याग करून, त्याग करताच येत नाही. श्रद्धा ही श्रद्धा आहे बरोबर आहे, पण श्रद्धेवरही विश्वास ठेवला पाहिजे आणि शास्त्राभ्यासाचाही अभ्यास करायला पाहिजे. म्हणून त्यांनी म्हणलं श्रद्धा म्हणितली यासाठी, पाते जो नये खिरी. पाते जो म्हणजे प्राप्त करणं, तर ते तुला प्राप्त करता येणार नाही, मिळणार नाही. काय द्विजू अंत्यज घृष्टी अंत्यजू नो हे. आता उदाहरण नेहमी ज्ञानदेव आपल्याला छान देतात की काय द्विजू अंत्यज घृष्टी. घृष्टी म्हणजे त्याच्या सहवासात एखादा शुद्ध ज्ञानी, द्विज म्हणजे ब्राह्मण, अज्ञानी आणि नीच योनीच्या अंत्यजाच्या सहवासात राहिला. घृष्टी म्हणजे सहवासात. अंत्यजू नो हे, तर तो सुद्धा अंत्यज होणार नाही का? तो नीच योनीत जाणार नाही का? म्हणून चांगल्या संगतीचाही परिणाम जसा होतो तसा वाईट संगतीचा सुद्धा परिणाम होत असतो. अगदी चांगला सज्जन आहे, अगदी सुंदर आचरण करणार आहे, सुविचारी आहे, सुआचारी आहे, पण तो जर एखाद्या अशा दुष्टाच्या अंत्यजाच्या अशा नादाला लागला, त्याच्याबरोबर राहायला लागला, त्याच्याबरोबर फिरायला लागला, त्याच्याबरोबर जेवायला लागला, तर त्याची काय होईल बघा. त्याची गत तशीच होणार नाही का? कारण ज्याच्या संगतीत राहू
त्यातलं आपलं चांगले पण टाकून देऊन आपण दुसऱ्याच्या वाईटाचा मात्र स्वीकार करतो. म्हणून इथं सांगितलेलं की नीच योनीच्या सहवासात जर राहिला तर तो सुद्धा नीचतम अशा योनीपर्यंत पोहोचेल ना. प्रश्न विचारतायत असाच तो होईल ना. अंत्यज घृष्टी म्हणजे सांगितलं की चांडाळाच्या किंवा अंत्यजाच्या समागमात सहवासात आल्यामुळं तोही बिघडेल ना. त्याच्यासाठी अजून एक उदाहरण देत आहेत बघा. गंगोदक जरी झाले तरी मद्य भांडाले, ते घेवो हे काही केले विचारी पा. असं म्हणतायत अगदी गंगोदक असलं, गंगेचं जरी जल असलं, पाणी असलं आणि ते जर मद्याच्या भांड्यात ठेवलं मद्य पात्रातून आपल्या समोर समोर आलं, ते घेवो ते काही केले विचारी पा. तर माणूस गंगेचं पाणी म्हणून त्या मद्याच्या पात्रातून, हल्लीच्या भाषेत ग्लासमधून घेईल का हो कोणी? नाही घेणार. याचा तू खोलवर विचार कर म्हणतायत भगवंत. म्हणतायत की गंगाजल मद्याच्या पात्रातून कदापिही स्वीकारू नये. म्हणून पात्राची सुद्धा पात्रता लागते, पवित्रता लागते. आपण जे काही घेतो नाही का, आपण आता प्रवासातून आलो तर पहिली जी घरातली भांडी असतील ती धुवून घेतो, किंवा असं कोणी आल्यानंतर त्याला आपण जर पाणी प्यायला दिलं तर आपण तशाच भांड्यानं पाणी पित नाही. त्याची स्वच्छता, पवित्रता ही प्रत्येक गोष्टीची असतेच. आणि ज्याच्यात जे ठेवायचं तेच ठेवलं पाहिजे. आपण बेसिनमधल्या वस्तू स्वयंपाकघरात आणत नाही. तसं आता इथं म्हटलंय की जर मद्याचं पात्र असेल आणि त्याच्या एखादं म्हणाल हो आम्ही आत्ताही बघा गंगा घेऊन आलोय, गंगाजल प्या, कोणीही प्राशन करणार नाही, कारण त्या भांड्याचा दोष लागला त्याला. तसं आपण सुद्धा ज्याच्या सहवासात राहू त्याचा दोष आपल्याला लागतो आणि तो म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. आता अजून एक उदाहरण देतात. चंदनू होय शीतळू, परी अग्निसी पावे मेळू, तई हाती धरिता जाळू न शके काही. आता दुसरं चांगलंही उदाहरण देत आहे की हो चंदन कसं आहे हो शीतळू. ही उकारांत रचना तर अळू माळू शीतळू छान वाटते बघा. तर चंदन कसं आहे हो, अगदी शीतल आहे, शांत आहे. पण अंगाचा दाह चंदनाच्या उठीनं शांत होतो हे माहिती आहे. पण त्याच चंदनानं जर पेट घेतला तर मात्र ते हातात घेता येईल का? मागं मी सांगितलं होतं की अतिपरिचयाद अवज्ञा संतत गमनादनादरो भवती, मलये भिल्ल पुरंध्री चंदन करू काष्ठमिंधनं कुरुते. अतिपरिचयात अवज्ञा होते, अपमान होतो. संतत गमनात अनादरो होती. अगदी आपण कितीही चांगले असो तरी एखाद्याच्या घरी रोज जात राहिलो तर आता आपल्याला कोणी विचारत नाही, अहो ते काय रोजच येतात, म्हणजे अनादरो होती. त्याच्यासाठी उदाहरण दिलं, मलये भिल्ल पुरंध्री. मलय पर्वतावर भिल्लाची जी स्त्री असते ती काय करते? चंदन तरु काष्ठमिंधनं कुरुते. चंदनाची झाडं ती जळण म्हणून वापरते. मग ते जेव्हा जळण म्हणून चंदनाचं झाड किंवा त्याचा तुकडा वापरला जाईल, सरपण म्हणून केलं जाईल, ते हातात शीतलता देईल का आपल्याला? नाही. अग्नीच्या संगतीनं तेही थंडवा त्याचा निघून जातो आणि दुसऱ्याला ताप देतो. अजून उदाहरणांची तर काय खैरातच असते. खूप सुंदर सुंदर उदाहरणं. एका ओवीवरची जरी उदाहरणं आपण लक्षात ठेवली ना तरी ज्ञानेश्वरी समजेल आणि कुणाला तरी समजावून देताना उपयोगी पडेल. आता चंदनाचं उदाहरण दिलं. आता पुढं म्हणतात, का किडाची आटतीये पुटी, पडिले सोळे किरीटी, घेतले चोखासाठी नागविना. नागविना म्हणजे फसवलं जाईना. आता कीड शब्द खूप, किडाळ, किटाळ हे नेहमी आपल्याकडं मराठीतही वापरला जातात. पण इथे कीड म्हणजे हिणकस सोनं, ज्याच्यामध्ये सगळी भेसळ आहे असं सोनं. मग असं सोनं आटतीये पुटी,
आपण सोनाराकडं जातो, आपला पहिला दागिना घेऊन जातो. का तर इथे तुटले, कुठंतरी काही झाले, टोचते, कड्या तुटलेल्या आहेत, तर तो काय म्हणतो, पहिलं सगळे काळे मणी तोडून टाकावे लागतात, फोडून. मग जे सोनं आहे ते बघतात, त्याला हे बघायचे म्हणून ते काय म्हणतात, अग्नीमध्ये टाकतात. आणि मग त्याचं जेव्हा शुद्धीकरण सुरू होतं त्यावेळेला, म्हणून त्यांनी तो शब्द वापरलेला आहे की किडाची एक मुशी. म्हणजे हे असं भेसळीचं सोनं जे आहे, जे अत्यंत हिणकस सोनं जे आहे, त्याच्यामध्ये ते विरघळायला लागल्यानंतर आपण जर त्यात चोख सोनं टाकलं, पडिले सोळे किरीटी घेतले चोखासाठी नागविना. अगदी आपण म्हणतो ना 14 कॅरेट किंवा 16 कॅरेट, 22 कॅरेट किंवा अगदी शुद्ध सोनं, हे जरी आपण त्यात सोन्यात टाकलं तर आपली फसवणूकच होणार की नाही. पुढचं बघा. तैसे श्रद्धेचे दळवाडे, अंगे कीर चोखडे, परिप्राणियांच्या पडे विभागी जयी. तसं त्याचप्रमाणे या श्रद्धेचं सुद्धा आहे की हा मनुष्य प्राणी मात्र निसर्गताच या श्रद्धेचं स्वरूप जे आहे ते मूळ जरी शुद्ध असलं तरीसुद्धा काय होतं, तीच विशुद्ध श्रद्धा विविध प्रकारच्या प्राणीमात्रात वाटली जाते. आणि मग ज्याच्या पानात वाटली जाईल, ज्याच्या हातात दिली जाईल, तो जसा असेल तसं त्या श्रद्धेचं स्वरूप होणार आहे. चोख सोन्यात चोख सोनं मिसळलं तर चांगलं आहे, पण अशुद्ध सोन्यात चोख मिसळलं की तेही हिणकस झालं, तेही अशुद्ध झालं. तसं प्राणीमात्रांना जर अशी श्रद्धा मूळ स्वरूपात जशी आहे, शुद्ध आहे, तशी जरी वाटली तरीसुद्धा काय होतं बघा, पुढे तरी सांगतात 56 मध्ये. तैसे श्रद्धेचे दळवाडे, अंगे कीर चोखडे, परिप्राणियांच्या पडे विभागी जयी. तै प्राणिये तव स्वभावे, अनादिमाया प्रभावे, त्रिगुणाचे नियाघवे वळिले आहाती. तसं हे सगळे जे प्राणी मात्र आहेत हे निसर्गताच काय होत आहेत, तर आदिमायेच्या प्रभावामुळं त्रिगुणानंच वेढलेले असतात. त्या आदिमायेमुळं आपल्याला हे त्रिगुणांच्या मागे लागावं लागते, त्याच्या कचाट्यात आपण पडतोय. आणि मग पुन्हा तिथेही फक्त त्रिगुण सगळेच सारखे आहेत का, हो नाही. मग त्यांच्यात कुणाचा प्रभाव कशावर पडतो ते पुढं सांगितलं. तेथही 2 गुण खाचती, मग एक धरी उन्नती, तैसियाची होती वृत्ती जीवांची या. आता माणसांची जन्मवृत्ती कशी होते, तर 2 गुण म्हणजे त्रिगुणांपैकी 2 गुण नेहमी निकृष्ट असतात, कमी असतात, आणि 1 गुण प्रभावशाली असतो. त्यामुळं हा जो जीवात्मा आहे ना, त्याची वृत्ती बलशाली गुणाप्रमाणे होते, हे तू लक्षात ठेव. बळी तो कानपिळी असा व्यवहारातलं जे आहे तत्व, तेच या गुणांच्या बाबतीत पण आहे. आता यांचं कॉम्बिनेशन किंवा एकत्रीकरण, संयुगीकरण पुढे खूप उदाहरणांमध्ये दिलेलं आहे. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की जो गुण बलवान असेल त्या गुणाप्रमाणे तो जीवात्मा होतो, एवढं लक्षात ठेवा. वृत्ती ऐसे मन धरिती, मना ऐसी क्रिया करीती, केली ऐसी वरिती मरोनी देहे. हे सगळं चक्र आहे बघा. आधी काय सांगितलं, जशी वृत्ती म्हणजे सत्ववृत्ती असेल तर तशीच ती मनामध्ये धरते, म्हणजे मनही तसंच होतं. ज्याप्रमाणे वृत्ती असेल त्याप्रमाणे जीवात्मा मनाला वागवतो, मन पुन्हा तसंच संकल्प करतो आणि त्याप्रमाणे क्रिया होते. आणि त्याचा परिणाम असा होतो की मृत्यूनंतर केलेल्या क्रियेप्रमाणे तो वेगवेगळ्या योनीत देह धारण करतो. त्याचा सोपा अर्थ असा आहे की बलवान गुण क्रिया घडवतो आणि त्याची फलश्रुती मृत्यूनंतर त्या कर्माप्रमाणे
चाखावी लागते. केली ऐसी वरी ती मरोनी देहे. आपण म्हणतो की नाही की पूर्वजन्मी जे केले त्याची फळं आता भोगतोय असं आपण म्हणतो. तेच घडतं की पूर्वजन्मात जर आपण सत्वगुणाचा विकास केलेला असेल, सत्वगुणाची कास धरली असेल, तर आत्ताही याही जन्मात म्हणजे आत्ता जर आपण जे सत्वगुणाची कास धरली असेल तर मृत्यूनंतरही आपल्याला सत्वगुण श्रेष्ठ असलेल्या योनीतच जन्म मिळणार. आणि जर आपण आत्ता रजोगुणाचाच अंगीकार केला असेल, त्याच्यानुसार वागलो असो, तर पुढचाही जन्म रजोगुणयुक्तच होणार. आणि आत्ता जन्मभर जर आपण तमोगुणाने व्यापलेले असू तर पुढेही आपल्याला तमोगुणच अनुभवायला मिळणार. एवढ्या उभ्या आधी बघूयात. म्हणे पार्था जाणू तुझी तळमळ, शास्त्राभ्यासी बळ नाही जया. तया नाही काय श्रद्धेनेच मुक्ती, कागाड काठी शास्त्रांचीही. ऐसी जरी घेसी आशंका साचार, तरी परिहार ऐक आता. परिहार म्हणजे तुझ्या शंकेचं निरसन मी करतो, परिहार करतो, दूर करतो. पाहसी केवळ बाळगोनी श्रद्धा, जरी मोक्षपदा गाठायासी. तरी प्रज्ञावंता तुझ गमे तैसे, सोपे तेही नसे साधन गा. तू प्रज्ञावंत आहेस त्यामुळं तुला वाटतंय तसं इतकं सोपं साधन नाही आहे. श्रद्धा तीही जरी शुद्ध सत्व गुणी, तरीच निदानी मोक्ष लाभ. निदानी म्हणजे शेवटी. म्हणून ती लागे चोखाळावी चांग, नाही कार्यभाग एरवितो. जैसे अंत्य ज्याच्या संगती राहोन, येई भ्रष्टपण द्विजासीही. गंगोदक परी मध्यपात्री आले, निषिद्ध मानिले सेवा याते. ही उदाहरणं पाहिली आपण. शीतल चंदन परी अग्निसंगे, तेही जाळू लागे एकाएकी. शुद्ध सोनी याचा हिणाशी संयोग, होय तरी भंग शुचित्वाचा. शुद्धते म्हणून मग जरी घ्यावे, तरी ते स्वभावे नागविल. एखादा सोनार म्हणेल, हे बघा शुद्ध करायलाच ठेवले आम्ही सोनं, त्यात तुमचंही जरा टाकून देतो ना, तर सगळं तुम्हीच घ्या. पण पहिलं जे अशुद्ध असेल त्याच्यात हे टाकल्यामुळे हेही अशुद्ध होणार आहे. आणि तसंच त्यांनी काढून दिलं, त्याचा हिण म्हणजे कस चांगला न होता, तर आपण फसवलेच जातो नाही का. तैसी श्रद्धा मुळी जरी असे शुद्ध, होतसे अशुद्ध जीव संगे. जीव जरी होती स्वभावे त्रिविध, त्रिगुणी संबद्ध माया योगे. तशातही दोन्ही होऊनी दुर्बळ, एकाचेही बळ वाढे तेव्हा. तेव्हा जीवांची या अंतरी तैशाच, पार्थावृत्ती साच उद्भवती. मग तया वृत्ती सारिखे अमुप. अमुप म्हणजे पुष्कळ. रचिती संकल्प स्वभावे ते. संकल्पानुसार करीती ते कर्म, आणि देवधर्म आचरती. संपता आयुष्य मग निसंदेह, कर्म तैसा देह घेती पुन्हा. आता पुढची उदाहरणं छान आहेत, बघूया आपण. उद्यालाच जमलं तर घेऊया. थोडंसं प्रार्थना घेऊया अगोदर. इदमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिव भास्करं. सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा
महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ध्यानी आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा. महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर.